राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजित पवार गुट के नवनियुक्त राज्यसभा सांसद राजेंद्र जैन के गोंदिया पहुंचते ही कार्यकर्ताओं ने जोरदार स्वागत किया। शहर में निकाली गई भव्य रैली के दौरान समर्थकों ने बाप तो बाप रहेगा के नारे लगाए। जगह जगह नागरिकों ने सड़क किनारे खड़े होकर उनका स्वागत किया। कई स्थानों पर फूलों की वर्षा की गई, वहीं जेसीबी की मदद से विशाल हार पहनाकर उनका अभिनंदन किया गया। इसके बाद गोंदिया शहर के जलाराम लॉन में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की ओर से उनका जोरदार स्वागत किया गया। वही स्वागत की श्रृंखला में गोंदिया विधानसभा के विधायक विनोद अग्रवाल भी सांसद राजेंद्र जैन को बधाई देने पहुंचे। पूर्व विधायक राजेंद्र जैन को सांसद प्रफुल्ल पटेल का करीबी सहयोगी माना जाता है। भंडारा गोंदिया विधान परिषद चुनाव में उन्हें उम्मीदवार बनाए जाने की चर्चा थी, लेकिन महायुति की ओर से भाजपा के अविनाश ब्राह्मणकर को उम्मीदवार बनाए जाने के बाद पार्टी कार्यकर्ताओं में कुछ नाराजगी देखी गई थी। इसी बीच राज्यसभा की रिक्त सीट पर पार्टी नेतृत्व और सांसद प्रफुल्ल पटेल के प्रयासों से राजेंद्र जैन का निर्विरोध निर्वाचन हुआ। इससे भंडारा गोंदिया सहित पूरे पूर्व विदर्भ में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजित पवार गुट को नई राजनीतिक मजबूती मिली है। राज्यसभा सांसद बनने के बाद पहली बार गोंदिया पहुंचे राजेंद्र जैन का कार्यकर्ताओं ने अभूतपूर्व स्वागत किया। इस अवसर पर उन्होंने पार्टी के राष्ट्रीय नेतृत्व तथा सांसद प्रफुल्ल पटेल का आभार व्यक्त किया। उन्होंने कहा कि भंडारा गोंदिया क्षेत्र को अब एक लोकसभा सांसद और 2 राज्यसभा सांसदों का प्रतिनिधित्व प्राप्त है, जिससे जिले के विकास कार्यों को और अधिक गती मिलेगी। काय सांगाल, गोंदिया जिल्ह्यामध्ये आगमन झालंय, आपण राज्यसभा खासदार झाले, जिम्मेदारी देखील वाढलेली आहे, काय सांगाल एकंदरीत? पूर्व विदर्भासाठी फार गौरवची गोष्ट आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आमची नेत्री आदरणीय सुनीत्राताई पवार, आदरणीय सुनील तटकरे साहेब, आदरणीय भुजबल साहेब, आदरणीय पार्थ पवारजी, आदरणीय दिलीप वळसे पाटील आणि खासदार प्रफुल्ल पटेल साहेब सर्वांनी मिळून एक सामान्य कार्यकर्त्याला इतकी मोठी संधी दिलेली आहे आणि या संधीचा सोना करणं माझं काम आहे। मी एकनिष्ठतेने पार्टीच्या पक्षाचं काम केलं आणि कुठेही पक्षाचं काम करताना मी ज्या लगन आणि विश्वासाने काम केला त्याची हे पावती मला पक्षाने दिली आहे। विरोधकांनी खूप पायओढ केलेली होती विधान परिषद निवडणुकीमध्ये, त्यांना एक तमाचा दिलेला आहे। नाही, काही तमाचा नाही आणि काही विरोधक नाही। पक्षामध्ये सर्वांना तिकीट मागण्याचे अधिकार राहते आणि निर्णय करताना जे वरिष्ठ लोकांनी निर्णय केलेला आहे हे फार आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा आदरणीय अजितदादाचे जे स्वप्न आहे, आदरणीय अजितदादाने जी विदर्भासाठी स्वप्न पाहिलेले आहे, निश्चित मला जितका वेळ मिळाला आहे त्यामध्ये मी राज्यसभेमध्ये खासदार प्रफुल्ल पटेल, पार्थ पवार साहेब यांच्याबरोबर काम करणार आणि जे अजितदादाचं स्वप्न होता त्यामध्ये काहीतरी काम करून दाखविणार। याआधी भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघामध्ये 2 खासदार झाले, त्यांनी बिरसी विमानतळावर तात्पुरती विमानसेवा सुरू केली होती। लोक तुमच्याकडे मोठ्या अपेक्षेने पाहत आहे, का कधी मुंबई पुण्याचा विमान प्रवास आपण सुरू करून घेणार? मला असं वाटते की याच्यासाठी सदैव माननीय प्रफुल्ल पटेल साहेब प्रयत्नशील राहतात आणि आता दिल्लीला जाऊन हे जे प्रश्न आहे यासाठी व्यवस्थित आणि कोणत्या पद्धतीनं आपले गोंदियाच्या या पूर्व विदर्भाचा विकास होणार आणि जे तुम्ही एअरपोर्टच्या विमानाचा प्रश्न मांडला त्याच्यावर नक्कीच आम्ही विचार करणार। आमच्या शिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते प्रफुल्ल पटेल साहेब यांनी प्रत्येक वेळी आपल्या या भागाच्या गोंदिया भंडाराचा विकास झाला पाहिजे यासाठी त्यांनी काम केलं आहे आणि त्यांच्याबरोबर मी पुन्हा ताकदीने काम करणार। प्रफुल्लभाईंनी या ठिकाणी अदानीसारखा प्रकल्प आणला, आपण येत्या काळामध्ये काय बेरोजगारांसाठी या ठिकाणी उद्योग उभारणार? नक्कीच माझे मार्गदर्शक प्रफुल्ल पटेल साहेबांनी ज्या पद्धतीने काम केला, आता म्हणतात ना आमचे देशाचे सर्वोच्च नेते पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब, डबल इंजन की सरकार। आता गोंदियाला या भागाला पूर्वी विभाग या पूर्ण पूर्व विदर्भाला डबल इंजिन म्हणजे प्रफुल्लभाई समोर आणि मी मागे, डबल इंजिनचे आम्ही 2 खासदार मिळून काम करणार। गोंदिया में राजेंद्र जैन के स्वागत के लिए उमड़ा जनसैलाब और कार्यकर्ताओं का उत्साह उनकी लोकप्रियता को दर्शाता है। अब राज्यसभा सांसद के रूप में वे भंडारा गोंदिया जिले के विकास के लिए क्या भूमिका निभाते हैं, इस पर सभी की नजरें टिकी हुई हैं।